ही बैठक इच्छुक नगर परिषदेचे जे जे उमेदवार आहेत, नगर परिषदेचे अध्यक्ष असतीसाठी असेल किंवा नगरसेवकासाठी, ह्या दोन्हीसाठी ह्या इच्छुक उमेदवारांची ही सभा होती. या सभेमध्ये नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी 4 नावं आली होती. ते 4 नावं आमच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रक्रियेप्रमाणे आम्ही ती 4ही नावं आमच्या कोर टीमकडे ठेवणार आहे. मी जिल्हाध्यक्ष म्हणून मी ती ठेवीन आणि जी कोर कमिटी जो निर्णय घेईल, ज्याचं नाव सुचवेल, त्याला सर्वानुमती मंजुरी राहील. महायुती होईल नाही होईल हा संपूर्ण निर्णय आमचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमचे दादा रवींद्र चव्हाण साहेब यांच्यावर आणि मुख्यमंत्री देवभाऊंवरती निर्णय आहे. ते जे आम्हाला निर्णय देतील, जे सांगतील, त्यासाठी आम्ही पूर्ण या अंबरनाथ नगर परिषदेतील सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आम्ही तयार आहोत. त्यांचा निर्णय जो देतील त्याप्रमाणे आम्ही काम करणार. तुम्ही वेळ खूप कमी असं म्हणत असाल तर भारतीय जनता पार्टी ही प्रत्येक म्हणजे निवडणूक आमदार विधानसभेची निवड संपल्यापासून दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागते. त्यामुळे आमचं काम बऱ्याच प्रमाणात ह्या परिसरामध्ये किंवा नगर परिषदेमध्ये काम चालू आहे. आम्ही काम कधी बंद केलेलं नाही. वेळ कमी त्यांना असतो की ज्यांचं कधी कामच नसतं. म्हणजे इलेक्शन आल्यावरती ज्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये बेडूक उभे राहतात आणि डराव करतात, त्यांना प्रॉब्लेम असतो. आमची भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता बूथ अध्यक्ष असून दे किंवा सदस्य असून दे, तो नेहमी भारतीय कामातच असतो. तो समाजकारण 80% आणि राजकारण 20% करून तो ह्या पूर्ण कार्यक्रमामध्ये काम करतो. अंबरनाथ नगर परिषदेत सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे, त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष म्हणून माझी इच्छा आहे की असंख्य कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे ह्या अंबरनाथ नगर परिषदेमध्ये आहेत. आज अभिजित करंजोळे असतील किंवा आप्पा असतील किंवा आमचे विस्तारक म्हणून 3 वर्ष काम करणारे कांबळे साहेब असतील किंवा ज्यांनी काही नसताना निवडणुकीमध्ये 10 नगरसेवक निवडून आणले असे म्हणजे पवारसाहेब असतील. आणि अतिशय आम्हाला जे कणखर आणि चाणक्य नेतृत्व लाभलं आहे ते आमचे रवींद्र चव्हाण साहेब आहेत. त्यामुळे हा एवढा सगळा योग जुळून आल्यावरती आमच्या सर्व कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की यावेळी भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष बसा.